महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या 3 दिवसावर आलं असतानाच राजकीय पक्षाकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विट केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये नितीन राऊत म्हणतायत, केवळ जय भीम म्हटलं नाही म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्रिपद दिलं नाही. नेमकं काय म्हटलं या व्हिडिओमध्ये नितीन राऊत यांनी, पहा तुम्हीच. आहे की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही तयारीला लागा. परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे. म्हणून मी 1.5 महिने काही मंत्रालयात गेलो नाही आणि त्यानंतर जेव्हा गेलो, आता मतदारसंघाची कामं असतात, मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं, मंत्र्यांना भेटावं लागतं. गेलो, मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो, 6व्या माळ्यावर कॅबिनेट होत असते. जात असताना कॅबिनेट सुटली आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते. त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ, आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. म्हटलं बोला. नाही म्हणे चला. एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जय भीम म्हणताना ते जय भीम म्हणणं सोडून द्या, कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रिपद गेलं. आता मला सांगा की माझं मंत्रिपद जर जय भीम म्हणण्याने गेलं असेल तर याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता मला असू शकतो?